आगामी विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न दिसतोय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर अथवा मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारी कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान हा 14 लाखाहून 20 लाख करणार आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे। या निर्णयासाठी 3 वर्षात तिजोरीवरती 100 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। त्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, जर हा निर्णय झाला तर याचे परिणाम नेमके काय असतील? दीपक, पाहतो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे। जे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात किंवा ड्युटीवरती असताना ज्यांचा मृत्यू झाला असं उपदान जे आहे ते 14 लाखावरून थेट 20 लाख रुपये करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। खरं तर पाहतो आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदा 14 लाख मिळायचे, आता ते थेट 6 लाखाने वाढवून 20 लाख रुपये केलेले आहेत। त्यामुळे साधारणतः 3 वर्षामध्ये 100 कोटीच्या आसपास हा खर्च असणार आहे। त्यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती करतोय का अशा प्रकारचा प्रश्न समोर येतो। कारण आपण पाहतोय की अनेक मोठमोठ्या योजनांचा जो आहे तो धडाका लावलेला आहे। मोठमोठ्या योजना ज्या आहेत ते निर्णय घेतले जात आहेत। आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती संदर्भात सुद्धा नक्कीच त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय नेमका निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं असेल। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।